स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा नेहमीचा प्रश्न गणित बुद्धिमत्ता या विषयामध्ये एकत्रितपणे हा येतोच. रेल्वेबद्दलचे हे प्रश्न असतात आणि हे प्रश्न सोडवायचे म्हणजे अगदी साध्या पद्धतीने सहजपणे सोडवता येतात. 120 मीटर लांबीची रेल्वे आहे. याचं जर तुम्हाला उत्तर मिळवायचं असेल, एका खांबाला ते 3 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा तासी वेग किती हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. अशा प्रकारच्या उदाहरणांना सहजपणे सोडवायचं असेल तर याप्रमाणे सोडवता येतं. सूत्र आपल्याला माहिती आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आणि इथं जर तुम्ही या गोष्टी ठेवल्या तर 120 मीटर हे झालं अंतर, 3 सेकंद हे झालं वेळ, म्हणजे उत्तर तयार झालं 40 मीटर दर सेकंद. परंतु इथं गडबड झाली, ताशी वेग विचारलेला आहे, आपण काढलाय वेग मीटर दर सेकंदामध्ये. चला तर मग या 40चं रूपांतर आपल्याला करायचं आहे ते प्रति तास वेगामध्ये. 18/5 जर तुम्ही इथं केलं तर किलोमीटर प्रति तास वेग तुमचा मिळणार आहे. याप्रमाणे तुम्हाला हे उदाहरण पुढं सोडवता येऊ शकतं. आणि तुम्ही जर हे उदाहरण पुढं सोडवलं तर तुम्हाला नक्कीच इथं जे उत्तर मिळणार आहे ते मिळतं 144 किलोमीटर प्रति तास. मग 18/5ने का गुणायचं? अशाच प्रकारचे अनेक प्रश्न तुम्हाला जर सोडवायचे असतील तर तुम्ही याच चॅनलच्या नावाखाली जी व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. धन्यवाद.